तुमच्या एज्युकेशन सोबत आणखी एक कुठली पण एक आहे ना तुमच्यासोबत एक हॉबी पाहिजे. कोणती असू द्या, स्पोर्ट्स असू द्या, व्हिडिओ एडिटिंग असू द्या, फोटोग्राफी असू द्या, सिंगिंग असू द्या, ती तुम्ही जोपासा, ती सोबत ठेवा कायम कायम. कारण जे आर्ट आहे ना, आता व्हिडिओ एडिटिंग पण एक आर्ट आहे, फोटोग्राफी पण एक आर्ट आहे. हे आर्ट आहे ना तुम्हाला सगळ्या क्राऊड पासून सेपरेट करतं आणि आयुष्याच्या एका पॉईंट वरती येऊन ना तुम्हाला ते एक इन्कम जनरेट करून देतं. आणि ऍक्च्युअल मला तर असं वाटतं की जे तुमच्याकडे आर्ट आहे, जे तुमच्याकडे कला आहे ना, ते तुम्हाला पैसे नाही देत, ते तुमच्या एफर्ट्स आहे ना तुम्हाला फळ देत असतं काय, मला असं वाटतं. बरोबर. सो तुम्ही जर स्टुडंट असाल ना आणि तुम्हाला जे काय आवडत असेल ना सोबत, काही आवडत द्या, डान्स असू द्या, अगदी डान्स, तो पण तुम्ही सोबत ठेवा, आयुष्यभर सोबत ठेवा, जपत राहा. आणि सपोज तुम्हाला जॉबमध्ये एज्युकेशन मध्ये नाहीच काय भेटलं, माझ्यासारखं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून काय होणार होतं, हा कंपनीमध्ये जॉब करत असतो, थोडेफार पैसे भेटले असते. पण मी 12वी मध्ये असल्यापासूनच व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओग्राफी मध्ये घुसलो, म्हणून मला आता माझ्याकडे एक सेपरेट जॉनर आहे ज्याच्यामध्ये मी आता काम करतो. त्यामुळे एवढं सक्सेस आहे. हा येस, आणि हे ऍडव्हान्टेज आहे जे बाकी सगळ्या लोकांपासून मला सेपरेट पण करतंय आणि मला इन्कम पण जनरेट करून देते.